बघू शकता नवरी गेले मेकअप करायला. बघा किती जण बोलवायला आले तरी बाहेर नाही निघत. हे मेकअपचा फायदा हा असतो. म्हणून सांगतो मेकअप करू नका, चेहऱ्याची वाट नका लावू ना. मामा बरोबर ना, मामा बरोबर ना. मेकअपचा फायदा हेच असतो. इकडे बघा हॅलो काही जण चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सांगत आहे. आता थोड्याच वेळात हालत येणार आहे, पण हा पार्ट 2 शूट करता आणि की ब्लॉग खूपच मोठा झाला आहे. त्यामध्ये मी ट्राय करतो 20-20 मिनटाचा म्हणजे ब्लॉग ठेवायचा. बघूया. आता शुभमचा कॉल आलेला, बोलतं या आता हळदीवाले आलेत म्हणजे रस्त्यामध्ये आहेत. तर आय थिंक 1 किलोमीटर लांब असतील आमच्या गावाचे. तर डायरेक्ट तिथं जातो आणि बघू तिथं शूट करायला भेटतो का काही, दाखवतो तुम्हाला. चला. बघू शकता सर्व मंडळी हलत घेऊन आले आणि सर्वांनी बघा मॅचिंग केले. लेडीज म्हणजे एकदम सल्यूट आहे त्यांना, का सर्व गोष्टीमध्ये मॅचिंग पाहिजे असतं. बघा चला कंटिन्यू राहा. इकडे बघा बघू शकता इथं डाल मुंडी केले. डाल मुंडी ना ना दाल मुंडी, 2 मटन. बघू शकता बघा किती डाल मुंडी केले. आणि गावात 2 हल्दी आहेत आमच्या. डाल मुंडी आहे आणि इथं वाटतं सुक्का मटन आहे. चिकन मटन सुक्का मटन. बघू शकता नवरी गेले मेकअप करायला. बघा किती जण बोलवायला आले तरी बाहेर नाही निघत. हे मेकअपचा फायदा हा असतो. म्हणून सांगतो मेकअप करू नका, चेहऱ्याची वाट नका लावू ना. मामा बरोबर ना, मामा बरोबर ना. मेकअपचा फायदा हेच असतो. फोटोशूट साठी काय नखरं असतं बाबा. धन्य. आता घरामध्ये काढला, आता आउटडोर फोटोशूट चालू आहे. कधी पूर्ण होईल काय माहित ना. बघून घ्या. चाललंय पण हालत कधी झाले, हालत येऊन बसले. Nobody
इकडे बघ एकदा बाय. समोर सगळ्यांसमोर काही जरा टाकताना इकडे बघा एकदा टाकताना ते असं इकडे इकडे समोर बघा सर्वांनी काहीच मस्त पैकी मंडपमध्ये आलो जेवणाचं. आता जे आलेत ना म्हणजे हल्लत घेऊन त्यांना जेवायला नाना बिना सर्व बघायला आलतो आम्ही. असं मंडप आहे जेवणाचा. काय बोलणार आज? काय बोलू आज काही नुसता आज डबकं डबकं गावडा डबकं खाणार हल्दी घेऊन आलेत ना त्यांना पाठवतो आणि मी सुद्धा तयारी करत जातो. मला सुद्धा आत्याच्या मुलीचा हल्दी आहे टायगरला तिथं जायचं आणि कसं दिसतं कमेंट करून सांगा याला. सगळे घरच्याहीच कमेंट करा कसा दिसतोय हो खालपासून. 200ची चप्पल आणि कुर्ता किती तर 50 रुपये 50चा कुर्ता. चला काहीच मस्त रेडी झालोय. मस्त शर्ट घातलाय पॅन्ट शूज. आता निघालो जाऊन डायरेक्ट टायगरला जायचं आत्याच्या इथे हल्दीला. तर दाखवलं मला तिथं पण कशी हालत आहे. पोचलोय आम्ही टायगरला बघू शकता. आणि बघा सगळ्या आत्या नानीचा बसलाय बघा. मग ती संजूंची मम्मी आहे ही वाली. ही संजूंची मम्मी बघू शकता. हा आता नवरीला तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. नवरी तिला पण भेट करून देतो. आत्याची मुलगी आमची बघू शकता. ही नवरी मुलीची बहीण ओरिजिनल एकदम. हे इथं बघ इथं. हे श्रद्धा इथं बघ. नवरी कुठे गेली? नवरी म्हणजे 2 तास जातील तिला. 2 तास जातील अजून. ऐक ना आपण 2 तास जातील ना आता मेकअप साठी. खरंच ना भावा बरोबर ना आता बरोबर का ना 2 तास जातील का ना नवरीसाठी. हे मेकअपच महाग पडतं सगळ्यांना. मग मेकअपच महाग पडतं. तर काहीच गेले नवरी मुली तयार व्हायला म्हणजे आत्याची मुलगी. मग ती मेकअप करायला गेले अजून 2 तास लागतील. आता शिरीट संपलेला आहे. अजून काय होईल पुढे सांगू शकत नाही. आता फक्त हल्दीचा कार्यक्रम बाकी आहे म्हणजे गोड भरवायचा. बघू अजून किती वेळ लागतंय. जर नसेल आपल्याला टाइम तर आपण त्या हल्दीमध्ये जाणार आहोत आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ए गोलू हाय गोलू. असते घर दाखवायला चल तुमचा. घर दाखव मला तुमचा. मला माहिती घर नको. येऊ आम्ही घर बघायला येऊ आम्ही. ती मानत ना आलवी. नानी पिशील ना ज्यूस? हा मग आता पिशील ना पी ना मग. फायनली श्रद्धाने ज्यूस आणला आणि श्रद्धा लपतो बघ. ए श्रद्धा भेटला आम्हाला ज्यूस. हे घे तू ज्यूस घे. अरे ज्यूस घे. नाही मला पियाचा. थँक्यू नानी. यो संजूचा भाऊ हे म्हणजे हिचा मुलगा लहान आत्याचा मुलगा लहान. काहीच पटापट पिऊन घेतो मस्त पैकी. नंतर भेटू तुम्हाला. टायगरवरून आलो आता चाललोय मांडवात. तिथं नवरी काही भेटलीच नाही आपल्याला
तर नवरी गेलेली मेकअप करा. बाजीच्या कार्याला ये मामा तुझ्या बाजीच्या कार्याला ओ बाबा तुझ्या बाजीच्या कार्याला ओ बाबा तुझ्या बाजीच्या कार्याला सोमनाथ मामा तुझ्या बाजीच्या कार्याला सोमनाथ मामा तुझ्या बाजीच्या कार्याला मामा तुझ्या बाजूचे कार्याला हनुमान मामा तुझ्या बाजूचे कार्याला बाबा मामा तुझ्या बाजूचे कार्याला बाबा मामा तुझ्या बाजूचे कार्याला जय मामा तुझ्या बाजूचे कार्याला जय मामा तुझ्या बाजूचे कार्याला मामा तुझ्या बाजूचे कार्याला हनुमान मामा तुझ्या बाजूचे कार्याला हनुमान मामा तुझ्या बाजूचे कार्याला तुझ्या बाजूच्या कार्याला तुझ्या बाजूच्या कार्याला तुझ्या बाजूच्या कार्याला तुझ्या बाजूच्या कार्याला
20 नोट आहे तरी 1000 बोलतो तू. पण त्या करा सांग 5-10,000 बरोबर ना. 10,000 रुपये बरोबर करा सांग. 20 रुपये देता कांदा घेतो मला. चालेल तेवढा कांदे पाहिजे. मस्त संपलेला आहे सर्व डीजे लावून. डीजे वाजत होता म्हणून ब्लॉग शूट केला मी आणि तिथं काही बोलायलाच भेटलं नाही कारण की खूप आवाज होता. अजून कान बैर झाल्यासारखं वाटतं. बघू अजून काय काय होतं दाखवतो तुम्हाला. बाय कर. बाय चला उद्या भेटू. गुड नाईट. चला कसा वाटला तुम्हाला हल्दीचा ब्लॉग कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय.